बसा 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 ना. बसा रे. गुड इव्हनिंग गर्ल्स. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बसा बसा बसा. नागनाथ. येस सर. अरे बोला. असे गप्प का झालात सगळे? हं? अरे बोललात म्हणून मी काय तुम्हाला राऊंड नाही मारायला लावणार आहे. कम ऑन. अरे गप्पा मारण्यासाठी बोलवलंय मी तुम्हाला. अरे घ्या ना. बघताय काय? तुमच्यासाठीच आहे. अरे निखिल, आपण भिंतीच्या कुंपणाला नवीन जाळी लावली ना, म्हणून तुला प्रॉब्लेम नको. आणि पॅडी, नुसती चूळ भरण्याकरता नाही हा, भरपूर आहे. 12 बियर ठेवल्यात आतमध्ये. काय सुभेदार? येस सर. आय एम सॉरी सर. पुन्हा अशी चूक नाही होणार आमच्याकडून. गुड. नागनाथ. सर. अरे तुम्ही बसा ना दोघे. सर. लिसन कॅडेट्स, आजपर्यंत तुमच्या कॅम्पचे पहिले 2 दिवस होते म्हणून मी गप्प होतो, फार काही बोललो नाही. बट नाव प्लीज बी व्हेरी केअरफुल. मला तुम्हाला शिक्षा करायला आवडत नाही आणि मला तशी संधीही देऊ नका. उद्यापासून खऱ्या अर्थानं तुमच्या कॅम्पला सुरुवात होणार आहे. सकाळी 5:30च्या पीटी पासून रात्री 8च्या कॅम्प फायर पर्यंत सगळं शेड्यूल रिगरस आणि थकवणारा असणार आहे. फिजिकल ट्रेनिंग बरोबर ग्रुप डिस्कशन, क्विज कॉम्पिटिशन्स पण असतील आणि प्रत्येकाने त्यात भाग घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर? हा, कुणाला काही प्रश्न, काही शंका? मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना इथे राहणं फारसं काही आवडलेलं नाहीये. इथल्या वातावरणाशी जुळून घेणं कठीण होतंय तुम्हाला, मला माहिती आहे. पण तुमच्या आई बाबांनी एवढ्या हट्टानं या कॅम्पला तुम्हाला पाठवलंय, त्याचा काहीतरी उपयोग असेल का नाही? काय तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? म्हणजे मोकळेपणानं बोला, मला अजिबात राग येणार नाही. या कॅम्पचा तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? अरे बोला ना. तुमच्या मनात काय आहे स्पष्टपणे बोला. सर खरं सांगू, हा कॅम्प, इथली शिस्त, हा सगळा मला अट्टहास वाटतो. म्हणजे मला खरंच असं नाही वाटत की या सगळ्या गोष्टींचा आमच्या पुढच्या आयुष्यात आम्हाला काहीही उपयोग होईल. हो सर, मलाही तसंच वाटतं. आय मीन ह्या सगळ्याचा आमच्या डे टू डे लाईफ मध्ये काहीही उपयोग नाही होणार. असं कशावरून म्हणता तुम्ही? मला नाही वाटत असं. हो, कारण आमच्यापैकी कोणी कधी आयुष्यात आर्मी जॉईन करण्याचा विचारच केला नव्हता. तुम्ही केला नसेल, पण मी केलाय. ठीक आहे, तुला बनायचं तर बन ना बळीचा बकरा. बळीचा बकरा बरोबरच आहे ना. आर्मी जॉईन करणं म्हणजे बळीचा बकरा बनण्यासारखंच आहे. इकडे आपले सैनिक रोज बॉर्डरवर मरतायत आणि तिकडे आपले मंत्री त्यांच्या केबिन मध्ये बसून मैत्रीचे करार करतायत. याचा अर्थ बॉर्डरवर जीव गमावणारा आपला सैनिक हा मूर्खच ठरतो ना. बरोबर आहे ना. अरे एवढंच कशाला, जिथे सैनिकांना लागणाऱ्या शवपेट्या खरेदी करतानाही करप्शन होऊ शकतंय, तिकडे आणखीन कोणाकडून काय अपेक्षा करणार आहोत? सर, हे शिस्त वगैरे सगळे प्रकार आहेत ना, हे फक्त मिलिटरी स्कूल पुरताच मर्यादित आहेत. या गोष्टी फक्त इथेच. बाहेरचा समाज बघा, इतका बेशिस्त आहे, त्यांना कोण शिस्त लावणार? आजकाल लाच दिल्याशिवाय घेतल्याशिवाय कामच होत नाही. तिचं पाडवा लाईफ ना. म्हणून आपणही त्यांच्याबरोबर वावत जायचं. आपल्याला स्वतःचे असे विचार नाहीयेत का? सोड ना यार. हे सगळे विचार, आदर्शवाद, ह्या सगळ्या गोष्टी ना आता फक्त निबंध लेखनाच्या स्पर्धेत बक्षिसं मिळवण्यासाठी उपयोगी पडतात. आपण या देशाची पुढची पिढी आहोत. आपण जर का असं निगेटिव्ह विचार करायला लागलो तर कसं होणार? बघ, ऐकायला जरी हे निगेटिव्ह असलं ना तरी हेच खरंय. नाही, ऑल सेड अँड डन. पण आपण हे का नाही ऍक्सेप्ट करत की हा अख्खा देश करप्ट झालाय आणि याला सुधारणं आता इम्पॉसिबल आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं माहितीये का? उगाच देशासाठी काहीतरी करूया, समाजासाठी काहीतरी करूया, हे असे विचार करत बसण्यापेक्षा आपलं लाईफ मस्तपैकी एन्जॉय करायचं, मजा करायची, बस धमाल. एक्झॅक्टली. हे उगाच ना नसते ताप नाही करून घ्यायचं डोक्याला, कळलं का? खरं आहे तुमचं. उगीच आपण डोक्याला ताप करून घेतो नाही.
मूर्ख आहेत ते, मूर्ख आहेत ते जे आपल्या स्वराज्यासाठी लढले, आपल्या देशासाठी आपले प्राण गमावले. मूर्ख आहेत ती लोक. त्यातलेच आमचे एक अरुण क्षेत्रपाल, सेकंड लेफ्टनंट. 1971च्या पाकिस्तान विरोधीच्या लढाईत त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. पाकिस्तानी सैन्याच्या अनेक टँक त्यांनी एकट्याने निस्तनाबूत केल्या आणि त्याच दरम्यान त्यांच्या टँकला आग लागली. त्यांच्या सिनियरनी त्यांना टँक सोडायला सांगितलं, पण ते म्हणाले नाही, मला समोर एक पाकिस्तानी टँक दिसतोय, मी तो उडवतो. त्यांनी तो टँक उडवला आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या टँकचा स्फोट झाला आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र बहाल केलं. निखिल, तुझं वय काय रे? 24. डॅडी तुझं? 23 सर. अनुष्का तुझं वय? 22. म्हणजे तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात. अरुण क्षेत्रपाल गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं माहितीये? 21 वर्ष. एवढ्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम गाजवणारे एकटेच अरुण क्षेत्रपाल. वय वर्ष 21. जवान शुरू करेंगे, शुरू कर. हे सगळे आपल्याला करायला सांगतायत, त्या मेजरने तरी कधी हे सगळं केलं असेल काय? मला नाही वाटत. व्हॉटएव्हर मॅन मिताली, पण तुझं हे थ्रिल खूप महागात पडलंय आम्हाला. मला पण महागातच पडलंय ना. वैसे भी मुझे किधर पता था कि ए यार, पण आपण असं किती वेळ सहन करणार आहोत अजून? घरी जाताना स्वतःच्या पायावर चालत जायची गॅरंटी पण नाही आता. नो वे यार, मी आता इथे 1 मिनिट पण राहू शकत नाहीये. स्वेअर. आपण त्यांना आत्ताच जाऊन सांगूयात का दॅट वी कॅन नॉट स्टे हिअर. चालेल, पण अनु, सरांना जाऊन कोण सांगणार? मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. तुम्ही फक्त बरोबर उभे राहा. ओके फाईन. ज्याला कोणाला हा कॅम्प सोडून परत जायचा असेल तो जाऊ शकतो, फक्त एका अटीवर. या कॅम्पसाठी जवळजवळ 500 ते 600 मुलांनी अर्ज पाठवले होते. त्यातले निवडक 40 आम्ही स्वीकारले. तर ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून 1 कॅडेट या स्कूलला आणून द्यायचा. इज दॅट क्लिअर? बट सर, दॅट्स फायनल. ही अट तुमच्या ऍडमिशन फॉर्मच्या मागे रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये लिहिलेली आहे. तुम्ही ती वाचली आहे, त्यावर सह्या केल्यात. जो कोणी रिप्लेसमेंट देऊ शकेल तो जाऊ शकतो. बाकी सगळ्यांनी उद्या सकाळी परेड ग्राउंडवर भेटायचं आहे. हो नाव?
Come on. ग्रिप नेट. ती अशी ग्रिप धरायची. हा असा. हा आणि हा हात असा. ओके. येस सर. होल्ड इट लाईक दिस. ओके. हा. येस सर. ओके. सो फ्रॉम हियर यू सी दॅट. येस सर. ओके. फायर. नॉट बॅड. ग्रिप घट्ट धर. तो टार्गेट दिसतोय. येस सर. कॉन्सन्ट्रेट करत नाही तू. तुला राग येतो माझा. नो सर. आता मगाशी राग नाही आला तुला. नो सर. अरे बोल. सर. माझा चेहरा बघ तिथे टार्गेटवर. माझा चेहरा दिसतोय टार्गेटवर. येस सर. अरे शुअर. येस सर. नाव फायर. काय करतोय रे आपण इकडे. पकलोय मी. सिरियसली यार, सॉलिड कंटाळा आलाय. सकाळी निदान इकडे काहीतरी करायला असतं. उड्या मारा, धावा. पण संध्याकाळचं ग्रुप डिस्कशन वगैरे ना डोक्यात जाते यार. बरोबर यार. आणि नुसते शेकोटी काय. शेकोटीत असं काहीतरी पाहिजे यार. असं हातात मस्त मूड बनवायची यार. अरे मग सेकंड फ्लोअर वर लायब्ररी आहे, तिथे छान छान पुस्तकं आहेत, ती वाचा ना. तू काय वाचतो बघू. बघू 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 बघू. घे ना. 60 वर्षाचा स्वतंत्र भारत. कसला शॉट आहे यार डोक्याला. एखाद्या फ्लेवर संपलेल्या च्युइंगम सारखा झालाय हा विषय. आणि मला एक कळत नाही यार की गरजच काय सारखं सारखं तेच तेच बोलायची. आणि फर्स्ट ऑफ ऑल स्वातंत्र्य दिवस वगैरे साजरा करायचाच कशाला आपण. उगाच दरवर्षी आपण हेच आठवत राहायचं की कोणीतरी आपल्या पूर्वजांना मूर्ख बनवून आपल्यावर राज्य केलं होतं. कशाला पाहिजे त्या आठवणी. अरे बोल ना. गप्प का झालास तू. अरे बोल निखिल. कमॉन कमॉन कमॉन. अरे चांगला विषय काढलायस तू. आपण स्वातंत्र्य दिन साजरा का करतो. इट्स अ गुड टॉपिक. कमॉन मोकळेपणानं बोला. मला जास्त आवडेल. सर मलाही निखिलचं म्हणणं पटतंय. सर तुम्हीच सांगा, आज किती लोक निदान 15 ऑगस्टला सकाळी उठून झेंडावंदन तरी करतात. ऍब्सोल्युटली. कोणीही येत नाही. ते थिएटरमध्ये फिल्मच्या अगोदर राष्ट्रगीत लावतात ना. ते राष्ट्रगीत. अरे तो प्रकार म्हणजे ना त्या राष्ट्रगीताचा अपमान आहे. फार कमी लोक आदराने उभी असतात त्या राष्ट्रगीतासाठी. बऱ्याचशा लोकांना त्या राष्ट्रगीताचा अर्थच माहित नाहीये. ते का लावतात तेच ठाऊक नाहीये. याचा अर्थ असा होत नाही ना की कोणीच आदर करत नाही. अरे पण आमची जनरेशन त्या राष्ट्रगीताचा आदर का करत नाही याचा विचार का नाही करत कोणी. का नाही करत. तुम्हाला तुमच्या देशाबद्दल आदर नाही. होता. नाही खरंच होता. जोपर्यंत शाळेत हिस्ट्री आणि जॉग्रफीच्या बुक्स मध्ये देशाबद्दल वाचायचो ना तोपर्यंत खूप आदर वाटायचा. आपला देश, त्याच्या परंपरा, आपला देश विविधतेने नटलेला, इतक्या भाषा, इतके प्रांत, असं बरंच काही. हो मग ते काही खोटं आहे का. हो सध्या तरी खोटं आहे ते. असं कशावरून म्हणू शकतोस तू. 2 वर्षापूर्वी मी चेन्नईला गेलो होतो. एका ठिकाणी येऊन मी रस्ता चुकलो. पण एक माणूस हिंदी किंवा इंग्लिश बोलायला तयार नाही. 4 तास वेड्यासारखा मी एकाच चौकात फिरत बसलेलो. आणि तेव्हाच कळलं रे की हे सगळं युनिटी इन डायव्हर्सिटी हे सगळं खोटं आहे. आणि